ऑल ऑफ यू. तर आज आपल्या बाईकला 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे. तर त्यामुळे आपण आपला ब्लॉग शूट करत आहोत. तर चला आता आपल्या गावातून आपण निघालो आहेत. तर आपल्या बाईकमध्ये 1 वर्षाने काय काय मॉडिफिकेशन आणि किती खर्च आला आहे ते आपण सांगणार आहोत या ब्लॉगमध्ये. तर आपल्या बाईकमध्ये 1 वर्षामध्ये भरपूर खर्च आला. न्यू बाईक होती तेव्हा आपल्या बाईकमध्ये एक सेन्सरचा प्रॉब्लेम आला होता. बहुतेक 1 महिन्यापूर्वी बाईक घेतल्यानंतर 1 महिन्यापूर्वी आपल्या एक सेन्सर गेला होता. तर तो आपल्याला एक बाईकमध्ये प्रॉब्लेम आला होता. त्यानंतर आपल्या बाईकमध्ये आला होता तो डिस्क ब्रेक, पुढचा जो डिस्क ब्रेक असतो त्याचा प्रॉब्लेम आला होता. तर तो अजूनही प्रॉब्लेम आपण फेस करत आहोत बाईकमध्ये आपल्या 1 वर्ष झाला तरीही. तर तो अजून प्रॉब्लेम सॉल्व होत नाही आहे. कारण मी शोरूममध्ये 2-3 वेळा गेलो तेव्हा पण मी त्यांना सांगितलं की आपल्या बाईकमध्ये असा प्रॉब्लेम येतो. पण तो तेवढ्यापुरती सेट करून द्यायचे. 1-2 दिवस गाडी व्यवस्थित चालली की आवाज येत नसायचा. पण त्यानंतर 2-3 दिवस झाले की त्यानंतर आवाज पुन्हा चालू व्हायचा. तर तो आवाज अजून आपल्या डिस्क ब्रेकमध्ये येतोय. तो काय येतोय ते माहीत नाही. मी लोकल गॅरेजमध्ये पण बाईक दाखवली, तिथे पण सेम तोच प्रॉब्लेम होत होता. तर काही हरकत नाही, होईल हळूहळू. तर परत एकदा आपण शोरूमला जाऊन दाखवून येऊ सर्व्हिस सेंटरला. तर काही हरकत नाही. आणि मॉडिफिकेशनची बात झाली तर 1 वर्षात आपण मॉडिफिकेशन केलेली आहे. आपला जो वायझर आहे, आपला फ्रंट वायझर तो, आणि आत्ता त्या दिवशी आपण मिरर बसवले, हा एक, म्हणजे 2. आणि आपण एक नंबर प्लेट टेल लाईट बसवले आपले बॅक साईडला. तो म्हणजे एकूण टोटल 1 वर्षात आपण 3 मॉडिफिकेशन केले आहेत. आणि एक आपण लिव्हर गार्ड बसवले होते, पण ते खराब झाले त्यामुळे आपण काढून टाकले. तर लिव्हर गार्ड बसवले होते ते काढून टाकले आपण. तर आपला टोटल असे 4 मॉडिफिकेशन झालेले आहेत. आणि एक आहे तो स्टिंग मॉडिफिकेशन, तो अजून आपण केलेला नाही आहे. तर तो आपण करूयात थोड्याच दिवसात. कारण की आपल्याला ते जे आपल्या मिररमध्ये जे स्टिंग मॉडिफिकेशन आहे ते आपल्याला नट भेटत नाही आहेत. तर त्यामुळे आपण थांबलेलो आहेत. तर ते पण आता भेटलेले आहेत. तर आपल्याला बघूयात आता, जसा वेळ भेटेल तसा आपण मॉडिफिकेशन करूयात. तर हा 1 वर्षाचा पूर्ण बाईकमध्ये आलेला खर्च आणि आपण केलेला मॉडिफिकेशन. आता आपण आज मराठीमध्येच व्लॉग करतोय, कारण की हिंदी आपल्याला एवढी जमत नाही. तर मराठीमध्येच व्लॉग करतोयच. कारण की हिंदीमध्ये आपल्याला काही असे वर्ड्स येतात ते आपल्याला बरोबर बोलता येत नाही आहेत. त्यामुळे आपण मराठीमध्येच व्लॉग करणार आहोत, मोटो व्लॉग्स. तर आपले आता झालेले आहेत 479 सबस्क्रायबर झालेले आहेत. तर 500 होण्यासाठी आपल्याला फक्त 21 सबस्क्रायबर बाकी आहेत. तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा ID ला पण फॉलो करा. तर आपल्या चॅनलचं नाव आहे पवन व्लॉग 1717. तर लवकरच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि भरपूर शेअर करा. तर असा काही हा 1 वर्षात जो आपला फॅन पेज आहे
म्हणजे आपण मध्ये मध्ये व्हिडिओज पण नव्हतो टाकत, त्यामुळे आपला जास्त सबस्क्रायबर आणि व्हिडिओज पण व्हायरल होत नव्हत्या. तर आता आपण असं ठरवलंय की कमसे कम हप्त्यातून एखाद वेळी तरी आपण लॉंग व्हिडिओ टाकणार आहे. हप्त्यातून एक एक दिवस ठरवून आपण जो आपण लॉंग व्हिडिओ आहे ती टाकणार आहे. आणि शॉर्ट्स व्हिडिओ आपण हप्त्यातून 2-3 वेळा तरी टाकणार आहे मी. तर कारण की त्यामुळे आपला चॅनल बहुतेक ग्रो होऊ शकतो. तर आपण आता असं ट्राय करणार आहेत, कोणतीही व्हिडिओ म्हणजे आपल्याला कॉमेडी व्हिडिओ झाली बाईकसोबत, किंवा आपल्या बाईकची शॉर्ट्स व्हिडिओ एडिट करून मस्तपैकी सॉन्ग वगैरे टाकून, तर असं आपण करणार आहोत. कारण की असं नाही केलं तर आपला चॅनल खूप ग्रो होणार नाही आहे. तर त्यामुळे आपण आपला चॅनल ग्रो होण्यासाठी असं करणार आहोत. तर मित्रांनो, कसं असतं माहिती का, ज्याच्याकडे कंटेंट असतं त्याच्याकडे जास्त लोक बघतात, पण ज्याच्याकडे कंटेंट नसतं त्याच्याकडे जास्त लोक बघत नाही. कारण की आता मी त्या दिवशी एक व्हिडिओ बघितली. मुलगी होती, तिचे बहुतेक 14-15 व्हिडिओज असतील, पण तिचे 14-15 व्हिडिओजमध्ये तिचे 500 सबस्क्रायबर, आणि न्यूली तिने चॅनल ओपन केला होता. तर आणि आपण 1 वर्ष झाला आपण चॅनलवर व्हिडिओज टाकतोय. तर आपले अजून 500 सबस्क्रायबर पण नाही झाले 1 वर्षातून. तर हाच फरक असतो. कारण की मुली लवकर ग्रो करतात आणि मुलांना लवकर कोण सपोर्ट करत नाही. तर मित्रांनो, जर असं नका करू. आम्ही पण व्हिडिओज पुढे कधीच होणार नाही मग. कारण की आपण आता जर आपल्याला जर लाज वाटली तर पुढे आपण काहीच करू शकणार नाही. कारण की या क्षेत्रात, यूट्यूब क्षेत्रात खूप पैसा आहे. हे अजून लोकांना माहिती नाही आहे. लोक हसतायत, पण लोकांना अजून काय कळलेलं नाही आहे की यूट्यूब क्षेत्रात खूप पैसा आहे. खूप जणांनी मेहनत करून यूट्यूब क्षेत्रात पैसे कमावलेले आहेत. तर आपण पण आता तेच करणार आहोत. बोलून नाही, आता करून दाखवायचं आहे, वेळ आलेली आहे. तर मित्रांनो, थोडं सपोर्ट राहू दे आपल्याला. आणि आपल्या एरियामध्ये कोणी पण मोटो व्लॉगर असेल किंवा त्याला मोटो व्लॉगर बनायचं असेल तर आपले माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. आपल्या इंस्टावर DM करा. कारण की आपण दोघे सोबत बनून व्हिडिओज बनवून टाकूयात, लॉंग राईडला जाऊयात. तर आपल्या एरियामधले जर कोणी असतील तर मला DM करा इंस्टा ID वर.
तर इन्स्टा आय डी आपल्या यूट्यूबच्या चॅनल पेजवर आहे तिथे. तर हा आपला व्लॉग होता. छोटासाच होता, कारण की आपण आता चाललो आहे कामावर, त्यामुळे आपण मोठा व्लॉग करू शकत नाही आहे. थोडी इन्फॉर्मेशन दिली. तर कशी वाटली तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगा, आणि आपल्या चॅनलला ग्रो होण्यासाठी मदत करा. माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करायला विसरू